नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 36 साईजचं कटोरी ब्लाऊज बघणार आहे। सर्वात आधी मी उंची घेतली 13 + 1 इंच 14 इंच चौकोन कापून घेतला आहे पेपरचा, म्हणजे पेपर फिरवताना प्रॉब्लेम होणार नाही। बंद बाजू आपल्याकडनं आणि जी ओपन बाजू असेल त्या साईडने। आणि मी मुंडा घेतला आहे 5.5 इंच, 6ला 2 रेषा कमी, 5.5 इंचाचा मुंडा घेतला आहे। शोल्डर 5 आणि 2 रेषा, 36 छाती आहे तर शोल्डर आपण 5 आणि 2 रेषा घेतले। गळा रुंदी आपल्याला कमी घ्यायची। त्याच्यानंतर मुंड्याचा चौकोन 5.5, 2 रेषा कमी म्हणजे 5.5, त्याच्यातली एक रेष आणि त्या साईडची 6ची एक रेष। त्याच्यानंतर चौकोन करून घेऊ, पूर्ण चौकोन करून घ्यायचा। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की 36 छाती आहे तर 36चा चौथा 9 इंच होतो, त्याच्यामध्ये 2 इंच मिळवले तर 11 इंच तयार होतो। बघू शकता 9, त्याच्यामध्ये 2 इंच मिळवले तर 11 इंच तयार होतं। म्हणजे आपल्याला पूर्ण घडी ही 11 इंचाची घ्यायची आहे। पूर्ण घडी आपण 11 इंचाची करायची। पेपर माझ्याकडनं थोडा जास्त कापला गेलेला आहे, तुम्ही व्यवस्थित कटिंग करून घ्या आणि व्यवस्थित चौकोन करून घ्यायचा। 5.5 इंचाचा मुंडा, 5 आणि 2चं शोल्डर आहे। त्यानंतर मुंड्यासाठी आपल्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच पुढे, त्यानंतर एक तिरकी रेष मारून घ्यायची या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून काखेमध्ये घोळ येणार नाही अशा पद्धतीने। आणि तिथून 1 इंच वरती आणि इथून हे बघा पूर्ण 1.5 आणि 1 या पद्धतीने अंतर असतं त्यातलं। पूर्ण 1.5 आणि 1, खालून 1 इंच वरती 1.5 इंच, 1 आणि 1.5 या पद्धतीचंच अंतर असतं। बघू शकता तुम्ही 1 आणि 1.5। व्यवस्थित पेपर फिरवून घ्यायचा आणि मुंड्याला आकार द्यायचा। पहिले बाहेरच्या मुंड्याला व्यवस्थित आकार द्यायचा। आकार व्यवस्थित द्या म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित शिवल्या जातं। आणि हा आतला आकार तो आतून द्यायचा, म्हणजे तेवढा कपडा कट होतो ना, मग चुन्या पडत नाहीत। व्यवस्थित आकार द्या। आकार जर व्यवस्थित असले तर ब्लाऊज पण छान येतं, कटिंग पण छान होते। बघू शकता थोडासा आकार असा खालून द्यायचा, पहिल्या मुंड्याचा आकार थोडा खालून द्यायचा जेणेकरून चुन्या पडणार नाही। त्यानंतर आपल्याला गळा रुंदी घ्यायची। गळा रुंदी 2 आणि 1, 2 आणि 1 रेषा घ्यायची गळा रुंदी। आपण 5 आणि 2 शोल्डर घेतलं होतं, मग त्याच्यात आपण 2 आणि 1 रेष ही गळा रुंदी घ्यायची। त्यानंतर आपण गळ्याचा आकार, गळा मी 6 वरती केला आहे। त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी, वरती 2 आणि 1 घेतली आणि खाली 2.5 इंच घ्यायची। 5.5चा गळा घेतला तरी चालेल, कपड्यावरती तो कटिंगच होतो। आणि 1 इंच खालून वरती घ्यायचं गळ्या रुंदीसाठी, आणि थोडंसं खालून घ्यायची। गळ्याचा आकार थोडा खालून घ्यायचा, कारण काचपट्टी बटनपट्टीला प्रॉब्लेम होतो। आणि गळ्याला बाहेरून आकार द्यायचा जेणेकरून ती पट्टी थोडी आपल्याला शॉर्ट भेटते बॉडीची। अशा प्रकारे आकार द्यायचा। ओके, आकार छान द्या म्हणजे ब्लाऊज छान बसतं। त्याच्यानंतर पहिल्या मुंड्यापासून 2.5 इंच खाली, मी थंबनेलबद्दल पण बोलणार आहे, थंबनेल थोडं वेगळं आहे याचं। त्यानंतर आपल्याला योकपट्टी, ब्रापट्टी, योकपट्टी 3 इंचाची योकपट्टी घेतली आहे। मोजून घ्यायचं व्यवस्थित, तसाच चौकोन आपल्याला मारायला। 3 इंचाची योकपट्टी घेतली मी, आणि ह्या साईडने 2.5 इंच, तिकडनं 3 इंच आणि ह्या साईडने 2.5 इंच। थोडासा पेपर माझ्याकडनं जास्त कट झालेला आहे। आणि योकपट्टी खोल द्यायची। बघायचा पहिला आकार देऊ कसं वाटतं नजरेला, नंतर त्यानंतर दुसरा आकार द्यायचा। हा पहिला आकार देऊन बघायचं व्यवस्थित, अजून थोडा खोल पाहिजे, थोडासा खोल, हां व्यवस्थित द्यायचा आकार। याचा आकार खोलच पाहिजे जेणेकरून कटोरी आपली व्यवस्थित बसली पाहिजे, खाली बसली पाहिजे, वरती नाही आली पाहिजे, तरंगली नाही पाहिजे कटोरी। व्यवस्थित आकार द्यायचा, तो खालचा आकार घ्यायचा, आपल्याला वरचा आकार घ्यायचा। तुम्ही पण असंच करा। आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे। आता 11 इंचाची घडी आहे आपली, मग त्याचा मध्य करायचा आणि 5.5 इंचाची आपल्याला कटोरी भेटते। कटोरीसाठी कुठलाच फॉर्म्युला नाही आहे माझ्याकडे, मी मध्य करते आणि त्याच्यानंतर 5.5 आली। वरती पण 5.5 घ्यायचा। आता ही वरती 5.5 याच्यासाठी घ्यायचं की त्याचा आकार गोल येतो, कटोरीचा आकार गोल येतो। व्यवस्थित आकार गोल करायचा। व्यवस्थित आकार करून घ्यायचा, सुंदर अशी कटोरी तयार होते।
जर तुम्हाला कपड्यावरती माप घेता येत नसेल, छातीवरती माप घेता येत नसेल, तसाही व्हिडिओ मी करणार आहे, तसाही व्हिडिओ मी टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चेस्टचं माप हे व्यवस्थितच भेटलं पाहिजे. अंगावरती माप हे चुकतं, जास्तच असतं अंगावरती माप, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यानंतर आपण आता पेपर कटिंग करून घेऊ. पहिल्यांदा वरचा मुंडा कापून घ्यायचा. कपड्यावरती माप हे ते व्यवस्थित येतं, पण जर छातीवरती जर आपण डायरेक्ट अंगावर माप घेतलं ना, ते माप आपलं थोडं चुकतं, छाती जास्तच असते. मग त्यासाठी आपल्याला आहे ना, मी तुम्हाला तसा चार्ट तयार करून देईल की 32ला किती कमरघेर जर कमी असेल तर किती छाती घ्यायची, ते सगळं मी व्यवस्थित तुम्हाला लिहून देईल. आता मधून 2 पेपर आपल्याला तयार करायचा. हा मागचा भाग वेगळा करायचा, तो साईडला काढून ठेवायचा. आता कटोरी आणि योगपट्टी, गळ्याचा आकार आणि पुढचा मुंडा तो व्यवस्थित कापून घ्यायचा. मी जो थंबनेल ठेवलेला आहे की याचं अंगावरती माप हे चुकतं, तर खरोखर चुकतं, छाती थोडी जास्त भरते, त्याच्यामुळे तसं थंबनेल ठेवला आहे मी. आपण ते व्यवस्थित बघू नंतर. म्हणजे जर कमरघेर 26 असेल तर छाती किती घेतली पाहिजे, जर कमरघेर 30 असेल तर छाती किती घेतली पाहिजे, आणि हे कपड्यावरच मोजा. ब्लाऊज घ्या त्यांचा आणि त्याच्यानंतरच मोजायचं. अंगावरती थोडंसं माप जास्त येतं. योगपट्टी चांगली निघाली बघा, मस्त खोल निघाली. योगपट्टी जर खोल निघाली ना तर कटोरीत छाती व्यवस्थित बसते. आता हा आपला पुढचा मुंड्याचा आकार, तो पण आपण व्यवस्थित कापून घ्यायचा. कटोरी व्यवस्थित वाढवा, जेणेकरून योग्य पद्धतीने बसली पाहिजे. आकार छान आला. थोडी लांबट दिसते ही कटोरी, पण बसायला खूप छान बसलं होतं. ब्लाऊज पण खूप छान तयार झालं होतं. मी त्या थंबनेलवरती पण एक व्हिडिओ तुम्हाला चार्ट व्यवस्थित तयार करून देईल, लवकरच तो पण व्हिडिओ येईल. आणि 36चं 4 टक्सचं ब्लाऊजचं व्हिडिओ पण पटकनच येईल चॅनलवरती, तुम्ही तो पण नक्की बघा. ती मला एक कमेंट आहे, नक्कीच मी तो पण व्हिडिओ पूर्ण तयार करेल. आता हे व्यवस्थित गोल कापून घ्यायचं. थोडंसं कापायचं आहे, जास्त कापायचं नाही, नाहीतर मग बॉडीला कमी पडेल. हे थोडंसंच कापायचं, आकार अगदी गोल आला पाहिजे. आता आपण कटोरी वाढवून घेऊ. सर्वात आधी पेपर घेऊ, पेपरवरती कटोरी वाढवून घेऊ. थोडी तिरकी ठेवायची कटोरी. माझ्या पद्धतीने मी तिरकी ठेवते, तुम्ही सरळ ठेवली तरी चालेल, पण मी तिरकीच ठेवते. सगळं साईडने व्यवस्थित आखून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओही बघतच असाल, त्या पद्धतीनेच आखून घ्यायचं, व्यवस्थित आखायचं. तिन्ही चारी बाजूने व्यवस्थित आखून घ्यायचं. गळा तसाच ठेवायचा आहे, व्यवस्थित आखून घ्यायचं. आता हे व्यवस्थित आखून झालेलं आहे. आता आपण काय करू, काचपट्टी, बटनपट्टी आणि वरती जे असतं गोल आकार, त्याला थोडं वाढवायचं आपल्याला, जास्त नाही, 1-2 रेषा. इथं 1-1 इंच मी कटोरी वाढवलेली आहे. 5.5ची कटोरी आहे. ह्या साईडने 1 इंच आणि त्या साईडने 1 इंच, थोडासा गोल आकारामध्ये वाढवा. आणि इथून थोडंसं वरती 2 रेषावरती किंवा 1 रेषेवरती, जास्त पण घेऊ नका, तिथं पण जास्त फुगा तयार नाही झाला पाहिजे, मग तिथं फुगतं. त्यानंतर असा गोल आकार करून जिथं 1 इंच वाढवले तिथं आपण जॉईन करायचं. व्यवस्थित जॉईन करा, आकार व्यवस्थित द्या. त्यानंतर इथं पण 1-2 रेषा वाढवायची, तिथं पण जास्त वाढवायचं नाही आणि त्याला टच करायचं या पद्धतीने. आता याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. टेप कमी जास्त असतो, त्यानंतर याचा मध्य करायचा. टेप कमी जास्त असतो, हा मध्य करून इथे खाली 1.5 इंच वाढवायचा आणि चौकोन पूर्ण करून घ्यायचा, त्रिकोण पूर्ण करून घ्यायचा. त्रिकोण पूर्ण करून घ्यायचा. 4 दिन दोन्ही साईडला आलं पाहिजे. इतकं मेजरमेंट मी करत नाही, नंतरला कटोरी जॉईन करून ते कापून घेते. हां बस या पद्धतीने कटोरी आली पाहिजे. कटोरी खूप छान दिसते बघा, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित आकार द्या, म्हणजे आकार व्यवस्थित असले की ब्लाऊज पण छान बसतं. आता हे आपण कापून घेऊ. 1-1 इंचच कटोरी वाढवायची आहे. जेव्हा हॅवी साईज असेल तेव्हा 1.5 इंच कटोरी वाढवायची आणि नॉर्मल साईजला 1-1 इंच वाढवली तरीच चालते. आणि आता 5.5ची कटोरी म्हणजे ती शिवून 5.5च तयार झाली पाहिजे, अशातला भाग नाही. 5-2, 5-3 तयार झाली तरी चालते, म्हणजे ती 5.5 कापली म्हणजे 5.5च तयार होईल असं नाही. कपडा येतो कमी जास्त होत असतो. आपली जी हा जो गोलाकार दिलेला असतो ना, याच्यामध्ये कटोरी कवर होऊन जाते. खाली थोडं कमी जास्त झालं तरी चालतं. व्यवस्थित आकार देऊन कटिंग करून घ्यायचं. व्यवस्थित कापा ब्लाऊज. पुढचा व्हिडिओ पण 36चा 4 टक्सचा मी लवकरच टाकणार आहे. कमेंट आहे मला. ओके बघा, अशी कटोरी तयार झाली पाहिजे. सुंदर अशी कटोरी दिसते. आणि त्यानंतर मागचा भाग
2 आणि 1 रेषा घ्यायच्या आपल्याला शोल्डरला. त्यानंतर 11चा गळा आहे. सो मी 10चा घेतला होता पण 11चा गळा येतो. आणि खाली 3.25 घेतलं तरी चालतं. तिथून काही कमी जास्त 11चा गळा येतो. आणि 3 3.25 घेतलं तरी काही शोल्डर उतरत नाही, काहीच प्रॉब्लेम होत नाही. त्यानंतर जॉईंट करून घ्यायचं. व्यवस्थित जॉईन करा. रेषा व्यवस्थित द्या. गळ्याला आकार द्या. तुमच्याकडे जर फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वने तुम्ही आकार दिला तरी चालतो. माझ्याकडे नाही, मला प्रॅक्टिस झालेली. आणि टक्स मारून घ्यायचे. टक्स मारून घ्यायचे 4 इंचाचा. त्या साईडने 4 इंच, या साईडने 4 इंच. आणि खाली थोडासा आकार द्यायचा, म्हणजे जेणेकरून आपली जी फिटिंग लटकते ती लटकत नाही. बाकी याचं काही हे नसतं की चुन्या पडत नाही, असं नाही. याचं काही दुसरं काहीच असर नाही याचा. तेवढंच आहे की फिटिंग खाली लटकत नाही, एवढंच होतं, बाकी काय होत नाही. आणि गळ्याला आकार द्यायचा. या पद्धतीने 36 साईजचं पेपर कटिंग एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, मैत्रिणींना सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. या पद्धतीने पेपर पॅटर्न तयार झालं. कटोरी, मागचा भाग, बॉडी आणि योगपट्टी बघू शकता तुम्ही. थोडीशी कटोरी ही बॉडीपेक्षा मोठी पाहिजे. खेचून खेचून लावता येते, तेव्हाच ती व्यवस्थित बसते. आणि सारखंच असेल तर कमी जास्त होतं. मग थोडंसं अर्धा इंच जास्तच पाहिजे. आणि ही योगपट्टी खोलच घ्या, त्याने कटोरी व्यवस्थित बसते. थँक्यू, धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.